बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख याच्या जे हत्येचे प्रकरण ग्रास्त आहे, ही संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती अतिशय दुर्दैवी आहे। अशा गोष्टीचं कुणीही समर्थन करणार नाही, परंतु त्याचा जे अशा या नराधमाने हे सगळं केलेलं असेल त्याला कठोर शासन झालं पाहिजे, कठोर शासन। आणि ज्या वेगवेगळ्या भूमिकेमधून जे काही नेते मंडळी बोलत आहेत, अर्वाच्य काही बोलत आहेत, ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा त्यांचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात आहे, अशाही गोष्टीचा मी जाणीवपूर्वक ओबीसीच्या नेत्यांना जे टार्गेट करू लागले त्याचाही मी जाहीर निषेध करतो। मित्रहो, या प्रकरणामध्ये जे कोणी असतील त्यांना गृह खातं त्यांच्या पद्धतीनं मोठमोठ्या प्रमाणात तपास यंत्रणा सुरू केलेली आहे। आणि त्या तपास यंत्रणेला काहीतरी अडचण आणण्याचा प्रयत्न काही मंडळीकडून जो होतो आहे, मध्येच कुणीतरी काही बोलत आहे, हे बरोबर नाहीये। 2 दिवसापूर्वी बीडला जो मूकमोर्चा निघाला, चांगली गोष्ट आहे, त्यांना आम्ही पाठिंबा देतो। अशा गोष्टींना मूकमोर्चा होता, परंतु मूकमोर्चा मध्ये भाषणं कशी झाली हेच मला काही कळालं नाही। मूकमोर्चा म्हटल्याच्या नंतर तुम्ही जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं असेल, त्या पोलीस अधीक्षकांना द्यायचं असेल, त्यांना द्यायला काही हरकत नाही, जाऊन द्यायचं। तरी त्यांनी जे समजा नंतर जाहीर सभेचं स्वरूप त्या प्रकरणाला आणलं, हत्येच्या संदर्भात बोलायला लागले, बोललं पाहिजे, याचं मी समर्थनच करेन। पण तुम्ही संतोष देशमुखची हत्या बाजूला ठेवून त्याच्या मागून दुसरंच काम धंदा सुरू केला तुम्ही। असं काय होतंय? हे हत्येवर बोला, जो आरोपी आहे त्याला पकडा म्हणा, त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे असं म्हणा। अशा या तुमच्या म्हणण्याला बीड जिल्ह्यातली सर्व जनता सहकार्य करेल, पण तुम्ही हा विषय सोडून परळीमध्ये ह्या नट्या आणल्या, ह्या नट्या नाचवल्या, त्यांच्याविषयी काहीतरी अभद्र बोलणं हे बरोबर नाही। आणि ज्या महिलेच्या पोटी आपण जन्मलोत ना, तुम्हाला जन्म देणारी सुद्धा महिलाच असेल ना, मग तुम्ही एखाद्या महिलेला टार्गेट एखाद्या का करताय? ती आमची माळी भगिनी आहे, ती अश्विनीताई भगिनी आहे, चौधरीताई भगिनी आहे, या ज्या आहेत यांच्याबद्दल काय, त्यांची ती कला आहे, पण यांच्याकडे पाहून वेगळ्या नजरेनं बघून काही नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, हे बरोबर नाहीये, हे आम्हाला पटणारी गोष्ट नाहीये। आणि याच्यामधून तुम्ही जाणीवपूर्वक ओबीसी समाजाची
ओबीसी समाजामध्ये असलेला जो काही वंजारा समाज आहे याची जाणीवपूर्वक तुम्ही मानहानी करू लागलेला आहात, हे आम्ही सहन करणार नाहीये. ज्या पद्धतीनं तुम्ही रस्त्यावर उतरू असं करणार असाल, त्याच्यामध्ये ओबीसीच्या नेत्यांना, ओबीसीना वंजारा समाजावर टार्गेट करणार असाल, तर आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल. पूर्ण महाराष्ट्राभर ओबीसी आंदोलन करेल. वडीलकीच्या नात्यानं धनंजय मुंडे असतील, पंकजाताई मुंडे असेल, त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहण्याचं काम मी जरूर करणार आहे. आणि त्या सुद्धा म्हणतात की जो दोषी असेल त्याला पकडा, त्याला आणा, शिक्षा करा. ते सुद्धा दोघे बोलतात. आणि हे दोघे असं बोलत असताना तुम्ही जर या पद्धतीने बोलताय, म्हणजे ह्याच्यामधला अर्थ काय? तुम्हाला पालकमंत्री व्हायचंय, कोणाला मंत्री व्हायचंय, यांना बदनाम करून, ओबीसी नेत्याला बदनाम करून, ते कदापि चालणार नाही, ते कोणी सहन करणार नाही. म्हणून अशा पद्धतीने जे बोलायला लागलेले, मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करणार आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करणार आहे की असे जे वाचाळ विरहित यांना थांबवा, त्यांना प्रतिबंध करा. काय बोलायचंय काय नाही यांना भान राहत नाहीये. काय स्टेजवर बोलले, सुरेश धस काय बोलले? सुरेश धसनं सांगितलं की संगीत निगोळेची झाली, रामगीतेची झाली, काका गरजेचे झाले. मग त्यावेळेस का तुम्ही आंदोलन केले नाही? त्यावेळेस तुम्ही कुठे होतात? त्यावेळेस ही भूमिका का घेतली नाही तुम्ही? म्हणजे याचा अर्थ काय होतो? संतोष देशमुख याची हत्या झाली, मी पहिल्यांदा सांगितले की अतिशय दुर्दैवी आहे. मग तसेच हे स्वतः हत्या झाल्या दुर्दैवी असतील ना. त्यावेळेस का तुम्ही झोपले होते का? त्यावेळेस का बोलले नाही? का समोर रस्त्यावर आला नाही? कारण ते वंजारी समाजाचे होते, ते ओबीसीचे होते, म्हणून तुम्ही आला नाही, हेच म्हणावं लागेल ना. आणि म्हणून हे चाललेलं जे हे भयानक, तुम्ही संतोष देशमुखच्या हत्येच्या मागे राहून वेगळ्या पद्धतीने जे चाललेले तुम्ही राजकारण सुरू केलंय. काय तुमचे भाषण होते, जणू काय कुठं सगळ्या विधानसभेमध्ये धनंजय मुंडे तुमच्याकडे माजलगावला येऊन उभा राहिलेला आहे, का आष्टेला येऊन उभा राहिलेला आहे, का बीडमध्ये येऊन उभा राहिलेला आहे, का आणखी कुठे येऊन उभा राहिले, असं त्यांच्या जणू काय त्यांच्या विरोधामध्ये भाषण तुमचे चालू आहेत. असे ते काही राजकीय व्यासपीठ नव्हतं ना, दुःखाचं व्यासपीठ होतं. मग दुःखाच्या व्यासपीठावरच काही बोललं पाहिजे ना. आता सुरेश धसानं तर काय नकल्या करून बोलायची सवय लागलेली, काय बोलावर काय नाही. अरे तुम्ही 10-15 वर्ष आमदार राहिलेला आहे, एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये आहे, त्या पद्धतीने हे करा. काही गोष्टीची जाणीव तर ठेवा एकमेकांची. ते काय म्हणाले, त्यांना वाटतंय की येऊन आमच्याकडे हुजरेगिरी करावी, कोणाला तरी हे करावं. सुरेशजी, आपण 1992 ला, 95 ला, 2000 ला कोणाची तरी कुठं तरी हुजरेगिरीच केली ना त्यांची, कोणीतरी मुंडीची केलीच ना. मग आता काय तुम्हाला हे वाटायला लागले? म्हणजे सभेमध्ये आले लोक काहीतरी बोलायचं म्हणून निघायचं असं नाहीये, असं नाही. आणि प्रत्येकाच्या मागं आज तुम्ही नेते, तुमच्याही बरोबर तुमचा कार्यकर्ता असतो ना, प्रमुख एखादा काम करणारा, तसा त्यांच्याकडे समजा वाल्मिक कराड काम करतो, तुमच्याकडे बी कोणीतरी असेल ना. म्हणजे एखाद्या त्या दुसऱ्याने काहीतरी केलं म्हणून लगेच एखाद्या तुमच्या जवळच्या कार्यकर्त्याने काही केलं तर लगेच दस साहेबावर जोरात करायचं का काहीतरी, हे करा ते करा, राजीनामा द्या, नसा काही करा, हे करा म्हणून. अगर प्रकाश सोळंकेचा जवळचा कार्यकर्ता असते, त्याने काही केलं असंच म्हणायचं का? ठीक आहे,
तुम्ही जे म्हणताय ते संतोष देशमुखची जी हत्या झाली त्याच्या मागचे गुन्हेगार आहे ते शोधा, लवकरात लवकर शोधा, हे मान्य आहे आम्हाला, कुणीही नाकारणार नाही, हे मान्य आहे. काल त्या मुकमोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील देखील उपस्थित होते, त्यांच्या वक्तव्याकडे कसं पाहता? मनोज जरांगे मी सांगालो एकावर घेतोय मी, ते अशी जे आलेले समोर नेते तिथं मनोज जरांगे असतील, संभाजी छत्रपती राजे असतील, आमचा लातूर मधला एक आमदारच आला इथे अभिमन्यू पवार, ठीक आहे, यायला काही दुमत नाही कुणी, पण तुम्ही कशासाठी आला, तुम्ही काय बोलायला लागला याचं तरी भान ठेवा ना, त्या मुद्द्यावरच बोला ना. ते प्रकरण एकीकडे सोडून दिलं आणि ह्यांच्या राजकारणात स्वतःच टिपके करीत वाजीत फिरायला लागली, हे चुकीचं आहे. आता मला सांगा, मनोज जरांगेला ज्या ठिकाणी गाव माजर गावामध्येच काही तिथे न्यावी समाजाचे घर लुटले, मोडले, त्यांना मारलं, सगळं हे झालं, तिथे गेलता का मनोज जरांगे? जालन्यामध्ये काही झालं होतं, तिथे गेलता का? मनोज जरांगेचं तर काम आहे की मराठा समाजाचं जिथं असेल तिथं जाऊन काम करणे, हे करणे, तो मराठ्याच्या संदर्भात मराठीचा नेता आहे. मनोज जरांगेचं ठीक आहे, त्याचं येणं जाणं बोलणं पेटवणं हे ठीक आहे, पण हे बाकी दुसरे तर राजकारणी आहेत ना, यांचं तर काम नाही ना ते सुद्धा यांच्या बरोबर सुरुवात झाली त्यांची सगळी. म्हणून त्या स्टेजवर ज्याने भाषण केले त्या सर्व नेत्यांचा मी जाहीर निषेध करतोय, आमची ओबीसी जाहीर निषेध करते. आणि म्हणून इथून पुढे जर अशा प्रकारचा जर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर मिळेल तेही आम्हाला द्यावं लागेल, अशी मी त्यांना सूचना करतो आणि थांबतो. तुम्हाला काय विचारायचे ते पत्रकारांना विचारा.